ऍडमिशन केला 17 लाख घेऊन. नमस्कार जी. यम मैंने आई कहाँ से आए हो? मांजरगढ़ से आए हो जी? अच्छा, वो गुप्तेश्वर संस्थान में जो सप्ताह होता है वही मांजरगढ़. हाँ जी, वहाँ से आए हो. बोलो क्या प्रॉब्लम है? कुछ नहीं जी, 2 वर्ष मरण पुढं सरकवायचं होता मेरे को, तर म्हणून मी बोलत नाही तर काय बोलायचं. असं होते ते. तर हे जगदीश म्हणे एमपीत गेले तर हिंदीत बोलता काय, कुठं बोलता? लोक म्हणे तुम्ही हिंदीत कथा करता काय? म्हणे महिने मला कळता तर हो, लेकिन अगर मराठी घुस गई तो कोमल नामच म्हणते. बाकी कुछ भी हो सकता है, होनी को पण कर सकता है. आणि म्हणून मग तो यम विचारला, अच्छा तेच माझ्याकडनं? हो जी. काय 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 प्रॉब्लेम आहे सांगा. फक्त 2 वर्ष मला राहू दे. किती आहे? 17 लाखाची. लिहून दिलं फटाकन. 2 वर्षाला कोणी हात लावायचा नाही. सही केली यमराजाची. हे घे, आता कुठेही फिरफुल्या, धक्का लागणार नाही. अख्खा ट्रक जरी जाऊन गेला तरी काहीच होणार नाही, कारण माहीत आहे ह्या तो भर रस्त्याहून ट्रकच्या खालून मोटरसायकल घेऊन कोणता काहीच होईल ना. पण लक्षात ठेवा, यानं 17 लाख भरले हे शेजारचे माहीत पडलं. 1 तासानं हे एकूणच घेऊन गेला. नमस्कार जी. बोलो कहाँ से हो? अरे मांजरगढ़ से. अभी तो एक आदमी गए. हाँ, उसी के बारे में चर्चा करना है. किती दिले त्यांना? म्हणे 17 लाख. काय म्हणे तो? 2 वर्ष ठेवा. एकूणच घे, त्याला उचल पडले. असा भ्रष्टाचार झाला असता. माणूस स्मशान म्हणजे शिवाचं अधिष्ठान, तिथं कोण्याही व्यक्तीचा भेद नाही. तुकोबाराय म्हणतात, जर जगाच्या मालकाच्या स्थितीमध्ये भेद नाही तर तुम्ही अर्धवट भक्ती करणारे भेद कशाला करता? जर विचार केला तर शिव आणि विष्णू कसे आहे? शिवस्य हृदय विष्णू, विष्णुस्य हृदय शिवा. साखर वेगळी करा आणि त्याला धुवून त्याच्यातली गोडी वेगळी करा. गोडी त्याच वेळेला वेगळी होते जेव्हा ती साखर स्वतःला समर्पित करून दुसऱ्या वस्तूला गोड करते. म्हणून शिव आणि विष्णू कसे आहे? अभंगाच्या दुसरे चरण. पाण्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगात आणि ज्ञानोबाराच्या ओवीत आहे. जैसे समुद्री लवण पडे तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा. कुठं भेद राहिला? नवे सरिता निराळे आणि कुठं भेद राहिला शिल्लक? आपण इकडे जर पर्सनल नद्यांनी आंघोळ करत फिरलो तर नदीचं स्वतंत्र नाव आहे. पंढरपूरला गेले चंद्रभागेचं तीर्थानन, आळंदीला गेले इंद्रायणीचं तीर्थानन, नाशिकला गेले गोदावरीचा नान, उज्जैनला गेले क्षिप्रीचा नान, ओंकारेश्वरला गेले नर्मदीचा नान, वृंदावनला गेले यमुनीचा नान, काशीला गेले गंगेचा नान, आता प्रयागला गेले तर त्रिवेणी संगमाचा नान. आता जेवढ्या गाड्या मी रस्ते पोहून आलो कीर्तन जाताना, ज्या वापस आलेल्या आहेत ह्या डबक्या भरून आणल्या लोकांनी. कायले आणले बिचारा ना का 12 महिने अंग धुते का काय मी दादा ते कोणाला एवढा धुवून आल्यावर कायलेच तू म्हणजे त्याला कसं वाटत असं चिल्लर पास झाला का धुतलं, चिल्लर पास झाला का धुतलं. चांगलं काम आहे. ह्या डबक्या त्याच्या त्या क्रुझरवर पडलेल्या कठीण काम आहे. जाऊ द्या. म्हणजे एक श्रद्धा आहे तिथे. कोण्याही नदीत गेलो की आपण तीर्थ आणतो, प्रत्येकाच्या बॉटलवर लिहून हा इंद्रायणीचं आहे, हे वैगंगेचं आहे, हे कन्हान नदीचं आहे, हे वर्धेचं आहे, लिहून ठेवलं. आता या सगळ्या नद्या कुठे मिळतात? समुद्रात. तो का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी मोठ्यातली मोठी गंगा नदी जरी असली तरी सर्व नद्याचं एकत्रीकरण होते समुद्रात. आता तुम्ही द्वारकेला जा, जगन्नाथपुरीला जा का कुठे जा, आणि समुद्रात आंघोळ करताना ते पाणी असं ओंजळीत घ्या आणि त्या पाण्याला विचारा कुठचा हवाय तो? कणांचा हवाय? ते काही लोक हे पाहिजे की नाही कचरी सोडतं का नाही? मग सोडतं का नाही? झाडाले तरास नको देऊ, झाडाले सोडून दे. काय देऊ तुले? काय पाहिजे? काय पाहिजे? निंबू पाहिजे? सोडून दे, तरास नको देऊ. कोण्या नदीचा हवे तू?
वर्धेचा वेळ काय ओळखता येते तुम्हाला? एक लक्षात ठेवा, समुद्रामध्ये गंगेलाही पचवण्याची ताकद आहे, तर आकाशातल्या छोट्याशा थेंबालाही पचवण्याची ताकद आहे. मग नदी कशी जरी असली तरी समुद्र जसा आपलंसं करून घेतो, तसे शिव आणि विष्णू हे जगाचा भवसागर तारून नेणारे आहेत. यांच्यात कुठलाच भेद नाही. मग यांची स्थिती तुकोबारा सांगतात, एक एकाचे. जसं आईच्या हृदयात लेकराने राहावं, लेकराच्या हृदयामध्ये आईने राहावं, तसं या ठिकाणी शिव विष्णू, शिवास्य हृदय विष्णू विष्णू हे काय मी पहिलेच प्रमाण बोलून गेलो, एक हरी आत्मा जीव शिव संपद एक सगळं. वाया तो दुर्गमान भादी म्हण. आणि म्हणून एवढ्या करता गोडी साखरेच्या ठाई. साखरेतली गोडी वेगळी करता येत नाही. जर वेगळी कराल तर ते दुसऱ्या वस्तूले गोड केल्याशिवाय राहत नाही. चहा मांडल्यानंतर तुम्ही चाळणीमध्ये चहा काढल्यावर काय काय उरते? चाळणीमध्ये चहापत्ती उरते, अद्रक उरते, विलायची उरते, जे काही टाकाल ते सगळं दिसते, फक्त साखरच दिसत नाही. एखादी शिकलेली बाई असून अमेरिकन डिग्री घेऊन आली असेल, पाकशास्त्रामध्ये तिने PhD केली असेल, हे म्हणून अशी कशी साखर दिसत नाही, मी चहा धुतो साखर टाकून देतो. शक्य नाही. डोकसं नको लोक जास्तीचा, जो अभ्यास आहे तो राहू दे, पुढं नाही होणार ना. एकदा का साखर मिसळली तर डबल करता येणं शक्य नाही. तसं शिव विष्णूचं जे स्वरूप आहे ते गोडी आणि साखरेसारखं आहे. पण काही मूर्ख लोक असतात, तुकोबारा म्हणतात, निमित्त लागते त्यांना जगामध्ये अपवाद पसरवण्याकरता. जर हरी आणि हराचा जर भेद पाहायचं म्हटलं, बाकी कोण्याच गोष्टीचं नाही. मूर्ख माणसं जे अभ्यास करतात अर्धवट, त्यांच्यासाठी फक्त एकच गोष्ट आडवी येते, ते म्हणजे वेलांटी. हरीवर वेलांटी आहे आणि वेलांटी काढली का शिल्लक राहते. आता नुसतं शब्दाच्या दृष्टीने जर पाहतो म्हटलं तर हे वेलांटी आडवी येते. जसं माता आणि माती, 9 महिने जिच्या पोटात वाढला ती माता आणि मेल्यावर जिच्या पोटात शेवट होतो ती माती. एवढीच वेलांटी आहे. एवढी वेलांटी समजली का जीवनाचा अर्थ समजला. म्हणून तर मराठी व्याकरणामध्ये वर्णन केलं. इंग्रजी समजून जाईल, इंग्रजी फारशी कठीण नाही. म्हणून जनरलमध्ये सर्वात आता इंग्रजी चालू आहे. प्रत्येक मायबापाला ते फक्त इंग्रजी शिकलं पाहिजे. पण शिक्षण कायद्यानं बरं झालं का तो नियम काढला का कंपल्सरी इंग्रजी शाळेत मराठी तुम्ही सुरू करा, केलीच पाहिजे. काय इंग्रजी ठीक आहे ना, शिकू द्या ना लेकरांना तुम्ही. पण एवढं शिकवता तुम्ही का महाराष्ट्रात राहून केले, मराठीत अक्षर लिहिता येत नाही, 91 समजत नाही लेकरांना. 95 लिहायला लावलं तर होऊन ते आईच्या तोंडाकडे पाहिजे काय होईल. पण म्हणजे एवढी दुर्गती महाराष्ट्रात राहणाऱ्या लेकराची जर होत असेल का, ज्या मराठी मातीसाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राण गमावले, ती माती आपल्याकरता मुक्त करून दिली, स्वतंत्र करून दिली. कमीत कमी त्याच्या जन्माला आल्या लोकांनी तरी मराठीचा आदर करणं शिकलं पाहिजे. आणि मराठी अशी आहे लवकरच तिचे शब्द अर्थ बदलतात. अर्थमनर्थम भावही नित्यम, म्हणून तर भाव अक्षराची गाठी बोलले ज्ञानोबा आहे. एक एक गाठ आहे त्या अर्थामध्ये, ते खोळा लागते सगळी. दिवाळीचा पिरियड होता आणि दिवाळीमध्ये सगळीकडे चर्चा झाली का दिवाळीमध्ये सोनं महागणार आहे बाबा. आणि हे सगळं पेपरमध्ये छापलं. पण एका बयाड्यानं जरा छापताना वेगळं छापलं. ते सोनं महागणार लिहायचं तर तिकडला मत यानं सोन्याने जोडला. भयंकर घरी गेल्यावर पाहिजे म्हणते हे बा किती लेट समजलं. म्हणून काय आहे, हे मांजरखेड नदीच्या काठावर आहे. समजा एक नद आहे, नदीच्या काठावर आहे, मांजरखेड आहे. एखादा पाहुणा आला, पाहुण्याने विचारलं का मांजरखेड गाव हे कुठं आहे. एका माणसाला सांगितलं हा गाव ना हा नदीच्या काठी आहे. हा गाव नदीच्या काठी. शब्द बेकार नाही तो, आता जोडला तर खतरनाक लागतो.
तो ठोळला तर खूप विचित्र लागतो. म्हणून 56 भाषेचा केलासे गौरव आणि भवार नवे नाव वेदकासी नाड. नाड म्हणजे आडवं. जसं भांडण करणाऱ्याला छोटासा पॉइंट लागतो, एवढ्या मोठ्या महाभारताच्या युद्धाला कारणीभूत फक्त एवढीशी गोष्ट आहे, प्रॉपर्टी. दुर्योधनानं सांगितलं सुईच्या टोकावर बसून एवढी जमीन देत नाही जिथून वाद पेटला. छत्रपती संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे करण्याकरता कारणीभूत काय, फक्त भांडणी व्हावी. आणि छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांनी एक राज्य आम्हाला द्यावं. आणि जवळचेच माणसं, दूरचे माणसं नाही गे. मुघलांच्या ताब्यात सापडल्यानंतर जे विटंबना झाली तो भाग नंतरचा आहे, पण त्यांच्या ताब्यात पोहोचवणारे लोक कोण होते, जवळचे लोक होते. म्हणून जेवढा खतरनाक विरोध आपले लोक करतात तेवढा विरोध आपल्या धर्माचा कोणीच करतो. तुम्ही पार्टिशन आपल्याच लोकात चालवायचे. सत्याचा विरोध कोणाला, दुसरे नाही ना. मी तर अजूनपर्यंत सत्यामध्ये अदर कास्टवाल्याचा विरोध पाहिला नाही. छाऊन जर जास्त वाढत असाल, मुस्लिम म्हणा, बौद्ध म्हणा, अनेक जाती, कोणी कधी विरोध करत नाही. चालू द्या तुमचा, आम्ही चालवतो, तुमचंच आम्ही चालू द्या. पण ऑब्जेक्शन घेणारे कोण आहे, हे आपल्यातले लोक. कमी ठेवता आमच्या लेकर अभ्यास करते, नाही तर कोणतं दिवे लावून राहिलं, ते दिवे लावून कोणतं राहिलं. लाखो रुपये त्याचा ट्युशनचा खर्च आहे, तरी काय बोंब काढून राहिलं ते. एवढ्या मोठ्या 10वी सारखी परीक्षा झाली, त्याच्यामध्ये जर त्याला 55% आहे, त्याच्यापेक्षा तर पाणी नसेल तर कोणत्या इरीत येऊ द्यायला पुरते. एवढा मोठा खर्च बाप जर करतो आपल्या करता, आणि आपण जरी असे पर्सेंटेज कमावत असू, आणि काय तर मग सवून होता म्हणून अभ्यास झाला नाही, आणि रात्रभर कानात हेडफोन घालून गाणी ऐकताना बाप झोपला असतो. मग तेव्हा त्यांना कोणता विक्षेप होत नाही, तेव्हा त्यांना कोणतं हे होत नाही. याचा अर्थच आहे काय महाराज, चांगल्या गोष्टीचा विरोध पहिलेपासून होत गेला. आणि विरोध करणारे फार अभ्यासू लोक नसतात, ज्यांना त्या गोष्टीतलं अजिबात ध्यानही नसते, तेच लोक अशाचा विरोध करतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, एक वेलांटी फक्त आडवी आली. एवढ्यामुळे हे भेद लोक करतात. आणि जसं उदाहरण देऊन सांगितलं महाराजांनी, जसं शरीराला 2 अंग आहेत, एक उजवा आणि एक डावं. तो का म्हणे, एका देहीचे अवयव आणि सुख दुःख जीवा भोग पावे. डावा हात असो का उजवा हात असो, शेवटी हात तर एकच आहे ना. फक्त एवढंच म्हणतो आपण का डाव्या हाताला लागलं, उजव्या हाताला लागलं, शेवटी जॉईंट ते एकाच शरीराला झाले नाही ना. म्हणून महाराज म्हणतात, शिवाची उपासना करा का विष्णूची उपासना करा. म्हणून तो वारकरी संप्रदायात एकादशी सोमवार दिलेला. एकादशी सोमवार व्रतन करी हो न त्याची गती. एकादशी बरोबर सोमवार करावाच लागतो. आता नाही करत पण त्याला तुम्ही हात जोडून नमस्कार करू शकतो, पण केले पाहिजे कमीत कमी. 24 एकादशात आहेत, आपल्या आजची एकादशी आहे. आता परत अजून परवाच्या दिवशी एकादशी आहे. एका बहिणी म्हटलं एकादशी करत नाही का तुम्ही, तर नाही म्हणे मी मोठ्या मोठ्या करतो म्हणे. मी आता हे पिले आहे का मग तिथे काही आपल्या तोंडाला काय, कोणत्या मोठ्या, शिवरात्रीची, आषाढीची, कार्तिकची, बघ ह्या तिघी जणी मोठ्या. पण एकादशी केली नाही तर त्याचा दोष लागतो. एकादशी दिनी खाईल जो अन्न आणि सुकर होऊन येईल जन. हे काय मायाप्रमाणे होय बाबा, हे भल्ला पर्वताळ असते ह्या, म्हणजे सोमवार वेगळा करायचा काम नाही. म्हणून आजची जी एकादशी पवित्र तिथी आहे, तुकोबाराय म्हणतात. म्हणून आम्ही संप्रदायामध्ये 2 उपास धरले. जसं एक अंग असते, डावं असो की उजवं असो, उजवे वाम भाग, उजवे वाम भाग, उजवे वाम उजवे वाम तुका म्हणे ये कची तुका
नाम